श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे राग। आई, आज मला पार्टीला जायचं आहे, श्रुती आईला म्हणत होती। पावसाळ्याचे दिवस होते। संध्याकाळी वातावरणात गारवा, आकाशात ढगांची गर्दी आणि श्रुतीच्या मनात वादळ उसळलं होतं। ती 17 वर्षाची, 12वीची हुशार पण बंडखोर स्वभावाची मुलगी। चेहऱ्यावर तेज पण डोळ्यात थोडासा अट्टास। आई वडील प्रेमळ होते पण नियमप्रिय। त्यांचं प्रेम कधी कधी तिला बंधनासारखं वाटायचं। त्या दिवशी श्रुतीच्या वर्गमैत्रिणीची पार्टी होती। सगळ्यांनी ठरवलं होतं कॅफे, म्युझिक, थोडं डान्सिंग। श्रुतीला तिच्या आवडत्या गाण्यावर मनमोकळं नाचायचं होतं। ती उत्साहात आईकडे आली। आई, आज संध्याकाळी पार्टी आहे, मिताली, रिया सगळे जाणार आहेत, मी पण जाऊ का? आई थोडी विचारात पडली। कुठे आहे पार्टी? कोण कोण जाणार? किती वाजेपर्यंत? आई, कॉलेज जवळच आहे, मितालीच्या घरी, 8 वाजेपर्यंत संपेल, मी लगेच येईन, श्रुतीने सांगितलं। नको ग, उशीर होईल, आता परीक्षाही जवळ येत आहेत, जाऊ नकोस, आई ठामपणे म्हणाली। तुला काहीच समजत नाही, श्रुतीचा आवाज चढला। वडील बाहेरच्या खोलीत वर्तमानपत्र वाचत होते। त्यांनी कान टवकारले। श्रुती, तू आधी ऐक तर, आई काही तुझ्यावर अन्याय करत नाही, तू लहान आहेस अजून, घराबाहेर रात्री। बस, तुम्हाला वाटतं मी लहान आहे, पण तुमचं लहान म्हणजे कैद। या पार्टीसाठी मी किती तयारी केली होती। सगळे मित्रमैत्रिणी काय विचार करतील की माझे आई वडील अजूनही 90s मध्ये अडकलेत। आईने आवाज थोडासा शांत ठेवत सांगण्याचा प्रयत्न केला। अगं, आपण एका दिवशी सगळ्या मैत्रिणींना घरी बोलावू, पण असं रात्री। श्रुतीचा संयम सुटला। तुम्हाला समजतच नाही, तुम्ही माझ्या जगातले नाही, मी तुमच्या घरात कैदी नाही। ती जोरात दार लावून खोलीत गेली। आईचे डोळे पाणावले। बाबा सुन्न। काही वेळाने त्यांनी जेवणासाठी हाक मारली, पण उत्तर नाही। रात्र झाली, घर शांत। घड्याळात 10 वाजत आले। सगळे झोपायला गेले, पण श्रुतीच्या मनात अजूनही वादळ होतं। हे आयुष्य नकोय मला। तिने पिशवीत काही कपडे टाकले, थोडे पैसे, मोबाईल आणि फॅमिली फोटो घेतला। ती दरवाजा हलकेच उघडून बाहेर पडली। घराकडे शेवटची नजर टाकली। मनात थोडा हलकासा अपराधी भाव होता, पण राग जास्त होता। बाहेर हवेत गारवा होता। एकटीच ती रस्त्यावर चालत होती। रस्त्यावरील दिवे, गाड्यांची गर्दी, अनोळखी चेहरे, एकदम वेगळं जग। तिचं पहिलं पाऊल घराबाहेर, पण कोणत्या दिशेने? रेल्वे स्टेशनवर ती स्वतःशीच बोलली, तिथे गेल्यावर कुठे जायचं ते ठरेल। ती स्टेशनवर पोहोचली। गर्दी होती, पण ती एकटी वाटत होती। मोबाईलवर नेट नव्हतं, बॅटरी कमी। आईवडिलांचा कॉल येऊ नये म्हणून सायलेंटवर टाकलेला। बेंचवर बसून ती विचार करत होती, हेच स्वातंत्र्य हवं होतं का? आणि अहंकार तिला परतवायला तयार नव्हता। तेवढ्यात एक साधारण 45 वर्षाचा इसम तिच्याजवळ आला। बूट चकचकीत, डोळ्यात विचित्र चमक। अगं बाळा, एवढ्या रात्री एकटी, घरी नाही का जायचं? श्रुती गडबडली। मी मैत्रिणीकडे चालले आहे। तो थोडा पुढे सरकला। बाहेर बसू नकोस, इकडे चल, मी ओळखीचा आहे स्टेशनवर, थोडा चहा वगैरे देतो। श्रुतीच्या अंगावर शहारा आला। नको, मी ठीक आहे। ती सरळ उठून चालायला लागली व एका ट्रेनमध्ये चढली। तो इसमही तिच्या पाठीमागे चढला। ती घाबरली होती व एका ठिकाणी लपून बसली। तोही इसम तिला शोधत होता। 7-8 स्टेशन गेल्यानंतर ती गुपचूप एका स्टेशनवर उतरली व धावू लागली। तिला एका आजीने पाहिले। ती घाबरलेली दिसत होती। त्या आजीने तिला हाक मारली, बाळा इथे ये, तुझ्या डोळ्यात मला घाबरलेली दिसत आहेस। श्रुती तिच्याकडे बघत राहिली। ती त्या आजीकडे गेली। आजीला पाहून
तो इसम पळून गेला. त्या आजी साध्या कपड्यात, पण चेहऱ्यावर मायेचं तेज. माझ्या झोपडीत चल. काही खाल्लं आहेस का? श्रुती थोडं घाबरली होती, पण त्या आजीचं बोलणं शांत आणि विश्वासार्ह वाटलं. ती आजीबरोबर निघाली. त्या झोपडीत एक छोटा दिवा लावलेला, कोपऱ्यात एक देवघर, मऊसा गाद्या आणि एका कोपऱ्यात तांबड्या गोधड्या. आजीनं तिच्यासाठी गरम भाकरी आणि कांद्याची भाजी दिली. आईवडिलांशी भांडण झालं वाटतं, आजीने हळूच विचारलं. श्रुती डोळे चुकवत म्हणाली, ते मला समजून घेत नाहीत. कधी कधी आपणही त्यांना समजून घेत नाही, आजीने उत्तर दिलं. रात्री उशिरा झोपताना श्रुतीच्या मनात राग थोडा ओसरला होता, पण अपराध भावना डोकं वर काढत होती. आई रडत असेल का? बाबा शोधत असतील का? मी खूप मोठी चूक केली का? थंडी वाढली होती, पण तिच्या मनातल्या पश्चातापाची आग अधिक होती. तिचा पहिला रागाचा क्षण आणि एक मोठं वळण तिच्या आयुष्यात आलं होतं. झोपडीच्या कोपऱ्यात श्रुती कडब्याच्या गादीवर पडली होती. अंगावर आजीने दिलेली गोधडी होती, पण थंडी पिंजरून टाकत होती. रात्र झाली होती. श्वासांचा आवाजही ऐकू येईल इतकी शांतता होती, पण श्रुतीच्या मनात मात्र गोंगाट होता. विचारांचा, पश्चातापाचा, भीतीचा. आईने ताटात माझे आवडता वरणभात ठेवला असता. आता ते ताट मोकळं असेल. बाबा नेहमी रात्री माझ्या खोलीच्या दाराजवळ थांबतो, गुड नाईट बोलतो. आजही थांबला असेल. आई रडली असेल का? मी खरंच खूप मोठी चूक केली का? ती डोळे मिटायचा प्रयत्न करत होती, पण झोप येत नव्हती. अंग थरथरत होतं. आजीने डोक्यावरून हात फिरवला. झोप बाळा, तुझं घर कुठे आहे ते सांगशील का? श्रुती काही बोलली नाही, फक्त आजीच्या मिठीत शिरली. त्या क्षणी घराची माया पहिल्यांदा झोपडीत भेटली होती. दिवस उगवला. झोपडीतून बाहेर येताच श्रुतीला भाजी विकणारे आवाज, गाड्यांचे हॉर्न आणि पावसाने भिजलेले रस्ते दिसले. एक वेगळंच जग. शेजारीच एका झोपडीत रेडिओवर गाणं लागलं होतं, घर से निकलते ही कुछ दूर चलते ही. तिचं मन भरून आलं. ती आजी मागे मागे बाहेर आली. तुला चहा आवडतो का? मी खास मसाला घालून करते, आजीनं विचारलं. पण मी पैसे नाही दिले अजून, श्रुतीने थोडं संकोचात सांगितलं. इथं सगळं प्रेमानं मिळतं, पैसे फक्त माणुसकी संपवतात, आजी हसून म्हणाली. चहा घेताना श्रुतीने आजूबाजूला पाहिलं. लहान पोरं चप्पल न घालता खेळत होती. काही बायका टोपल्या डोक्यावर घेऊन जात होत्या. हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. आज मी स्टेशनवर परत जाईन, श्रुती म्हणाली. म्हणजे परत घराकडे जायचं आहे का? आजीने थेट विचारलं. श्रुती गप्प झाली काही सेकंद, मग म्हणाली, माहीत नाही, अजून ठरवलं नाही. आजीने डोळ्यातून पाहिलं. मनात पश्चाताप आहे ना? श्रुतीने नजर खाली केली. माझ्या बाबतीतही असंच झालं होतं, आजी म्हणाली. तुमचंही? हो. मी 16 वर्षाची होते. आईबाबांना वाटायचं की मला काहीच कळत नाही. मला नाटकात काम करायचं होतं, पण त्यांनी विरोध केला. मी पण रागात घर सोडलं. श्रुती ऐकत होती, काहीशी शॉकमध्ये. सुरुवातीचे काही दिवस स्वप्नासारखे होते, पण मग त्या स्वप्नाला वास्तवाची धार लागली. कोणतीही गोष्ट कायमची नसते. मदत करणारे हातही नाहीत आणि सुरक्षेचे छत्रही नाही. मग काय केलं तुम्ही? श्रुतीने विचारलं. एका पोटासाठी घरामध्ये काम केलं. उपाशी दिवस, घाणेरडे अनुभव आणि एक दिवस अपघात झाला, पाय मोडला. मग कोणालाही उपयोगाची उरले नाही. मग ही झोपडपट्टी, चहाचा गाडा आणि एकटेपणा. श्रुतीच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही आईवडिलांना फोन केला नाही? केला, पण उशीर झाला होता. आई गेली होती.
बाबा मला क्षमा करायला होते, पण तेव्हा मीच स्वतःला माफ करू शकले नाही. आजीने हळुवारपणे तिचा हात धरला. म्हणून सांगते, चूक होते, पण कबूल करायला उशीर करायला नको. संध्याकाळ झाली. श्रुती पुन्हा एकदा त्याच बेंचवर स्टेशनवर बसली होती. आजीनं तिच्यासोबत येण्याचा हट्ट धरला होता. स्टेशनवर लाऊडस्पीकरवर घोषणा सुरू होत्या. मुंबई लोकल विलंबनाने येत आहे. तेवढ्यात तिने बघितलं, एक लहान मुलगी आईच्या हाताला धरून चालत होती. आई तिची बॅग सांभाळत होती. मुलगी हट्ट करत होती, माझा डोरेमॉन कुठे गेला? आई हसून म्हणाली, तू घरात ठेवला ना गं. ते पाहून श्रुतीच्या मनात हलकासा वेदनाचा लाट उसळला. आई, मी किती रागावले होते ना तुला. तिचं मन थरथरत होतं. फोन लावू का आईला, असा विचार डोकावला. तिने मोबाईल काढला. बॅटरी फक्त 5%. आईचा नंबर डायल केला. बोटं थरथरलं, पण शेवटच्या क्षणी कट केला. नाही, आत्ता काय म्हणतील? आई रडेल, बाबा रागावतील कदाचित, मला परत घेणारही नाहीत. आजी तिच्याजवळ बसली होती, काही न बोलता. मला भीती वाटते, श्रुती म्हणाली. भीतीतूनच खरं शहाणपण मिळतं, आजीनं सांगितलं. रात्री झोपडीत परतल्यावर श्रुती तसंच विचारात हरवली होती. ती फॅमिली फोटोकडे पाहत होती. तेवढ्यात आजीनं विचारलं, बाळा, मी उद्या तुझ्यासोबत येते स्टेशनवर. तुझं घर शोधायला मदत करेन, पण आधी तू निर्णय घे. खरंच परत जायचं आहे का, की अजून स्वतःला दुरावायचं आहे? श्रुती काही बोलली नाही. तिने फक्त डोळे मिटले. थोड्याच वेळात तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले. रात्रभर श्रुती झोपेचा केवळ आभास अनुभवत होती. जागी होती खरी, पण डोळे मिटले होते. तिच्या मनात एकाच गोष्टीचे वादळ होते, आपण खरंच एवढं मोठं पाऊल उचलायला तयार होतो का? सकाळी डोळे उघडताच तिच्या नजरेसमोर एक साधं, शांत, पण जगाने झेचलेला चेहरा होता. आजी. आजी लहान लोखंडी स्टोव्हवर पुन्हा चहा करत होती. तिच्या हातात एक फाटलेल्या कपड्यांची पिशवी होती. तिची छोटीशी संसारगाथा. उठलीस का बाळा, चहा घेशील? श्रुतीने हळूच मान हलवली. काहीशा अपराधी भावनेनं ती उठून बसली. आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, आजीनं म्हटलं. आजीची गोष्ट सुरू होते. माझं नाव वासंती. मी लातूरच्या एका छोट्याशा गावात वाढले. घर मोठं नव्हतं, पण माणसं मोठ्या मनाची होती. बाबांचं शेत होतं, खूप मोठं नाही, पण सुखी जगण्याइतकं होतं. श्रुती मन लावून ऐकत होती. तिच्यासाठी ही एक पिढीमागील कथा होती. शाळेत माझी नाटकाची, गाण्याची भारी हौस. एका दिवशी शिक्षकांनी सांगितलं की जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी माझं नाव पाठवलंय. मी खुश झाले, पण बाबांना हे आवडलं नाही. गाणं म्हणजे नाचणं आणि नाटक हे आमच्या घरात शोभत नाही, असं त्यांनी ठणकावलं. मी संतापले, रडले आणि ठरवलं, आता मी माझं आयुष्य स्वतः ठरवणार. त्या रात्री मी घर सोडलं. फक्त 15 वर्षाची होते. एका जुन्या बसमध्ये बसले आणि पुण्याला आले. पुणे मोठं शहर होतं. तिथं लोकांना माझं नाव माहीत नव्हतं, ओळख नव्हती, पण आवाज होता, हौस होती आणि फक्त एक स्वप्न होतं, स्टेजवर गाणं आणि नाटक. सुरुवातीला एका संगीत क्लासमध्ये साफसफाईचं काम मिळालं. फक्त दिवसाला 5 रुपये मिळायचे, पण संध्याकाळी मला रियाज करायला थोडा वेळ द्यायचे. म्हटलं, हाच मार्ग आहे. एक दिवस एक व्यक्ती माझ्या गायनावर खुश झाला. म्हणाला, तू एक मोठं नाव करू शकतेस. त्याने मला एका ऑडिशनला नेलं. श्रुती आतुरतेने ऐकत होती. तिच्या डोळ्यासमोर आजीचा तरुण चेहरा उमटत होता. ऑडिशन चांगलं झालं. त्याने सांगितलं, 2 दिवसांनी तुला स्टुडिओत बोलवू. मी स्वप्नात होती, पण त्या रात्री त्याने मला एका गेस्ट हाऊसवर नेलं.
म्हणाला, इथेच ठेवून उद्या सकाळी स्टुडिओमध्ये घेऊन जाईल. आजीने थांबून एक दीर्घ श्वास घेतला. त्या रात्री मी शिकले, या शहरात स्वप्न विकली जातात आणि बऱ्याचदा त्याचं मूल्य असतं सत्व. श्रुतीच्या डोळ्यात प्रश्नांची वादळं सुरू होतात. श्रुती अस्वस्थ झाली. आजी, मग काय केलं तुम्ही? माझ्याकडं कोणतंही बळ नव्हतं, पण मी त्या रात्री स्वतःला सावरलं. खिडकीतून उडी मारली आणि पळून गेले. पाय मोडला. कपड्यांची अवस्था वाईट. पायात चप्पल नव्हते. डोक्यावर छत्र नव्हतं. पण मी निश्चय केला, आता कोणीही माझं स्वप्न चोरू शकणार नाही. पुढील काही महिने मी स्टेशनवर झोपले. देवळात भीक मागितली. पाण्याचा ग्लास घासून मिळाले ते पैसे वापरले. शेवटी एका वृद्ध स्त्रीनं मला तिच्या चहा स्टॉलवर काम दिलं. ती माझ्यासारखीच होती, एकेकाळी घर सोडलेली. तिच्याकडून मी हे गाडा चालवायला शिकले. ती गेल्यावर मी हे गाडा माझा केला आणि तेव्हापासून इथंच आहे. श्रुतीला जाणवू लागतो आरसा म्हणजे आजी. तुम्ही कधीच परत गेला नाहीत? आजी थोडं हसली, पण डोळ्यातलं पाणी लपलं नाही. गेले हो. एक दिवस धीर करून घरी गेले, पण दार बंद होतं. आई गेली होती. बाबा आजारी होते. मी हात जोडले, पण त्यांनी मान फिरवली. मी रडले. बाबा म्हणाले, माझी मुलगी असती तर माझ्या शेवटच्या क्षणी इथे असती. ते शेवटचं वाक्य होतं. दुसऱ्या दिवशी ते गेले. श्रुती सुन्न झाली. तिच्या गळ्यात अडकलेले शब्द शेवटी निघाले, आजी माफ करा, मीही कदाचित त्याच मार्गावर होते. आजी हळूवार हसली. म्हणून सांगते, अजून वेळ आहे बाळा, तू परत जाऊ शकतेस. श्रुतीने नजर झुकवली. आई मला क्षमा करेल का? आईच्या हृदयात संताप नाही असतो बाळा, फक्त काळजी असते. तिचं मूल परत यावं एवढंच स्वप्न असतं. आणि काळजी नको करू. कोणतीही चूक स्वतःहून कबूल केली की ती चूक राहत नाही, ती धडा बनते. स्टेशनच्या त्या वळणावर उभं राहून श्रुतीने मागे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यापुढे आजीचा शांत पण ठाम चेहरा होता. त्या चेहऱ्यात वर्षानुवर्षाचा अनुभव होता, वेदनेने तप्त झालेला, पण आजही कुणासाठी आशेचा दिवा जपणारा. मुली, आजीने म्हटलं, परत जायचं असेल तर उशीर करू नकोस. आईवडिलांचं प्रेम कितीही खोलवर गेलं तरी वाट पाहत राहतं. वाट पाहणं हेच त्यांचं खरं आयुष्य असतं. श्रुतीला डोळ्यातलं पाणी दाबता येईना. आजीला घट्ट मिठी मारून ती म्हणाली, तुम्ही माझं आयुष्य वाचवलं. एक दिवस मी परत येईन, खरंच येईन. आजीनं डोळ्यातलं पाणी लपवत हात उंचावला. जा बाळा, देव आशीर्वाद देवो. स्टेशनच्या बाकावर बसून श्रुतीने घरी जाणारी लोकल पकडली. दर थांब्यावर तिचं मन धडधडू लागलं. ट्रेन तिच्या गावाजवळ येत होती, पण तिचं मन अजूनही दूर कुठेतरी अडकलेलं होतं. त्या शेवटच्या वाक्यावर, मी तुमच्या घरात कैदी नाही. ती ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. सूर्य ढगांमधून डोकावत होता. तोही तिला हसून विचारत होता, श्रुती, त्या रात्रीमध्ये काय शिकलं? ती डोळे मिटते. तिला आठवतं आईचं रडवेलं पण समजूतदार चेहरा, वडिलांची ती कठोर नजर ज्यामध्ये मायेचं एक वेगळंच रूप दडलं होतं, आणि स्वतःचा चेहरा आरशात पाहिल्यावर जो ओळखीचा वाटायचा, तो काल पहिल्यांदा परका वाटला होता. ती स्वतःशीच पुटपुटते, आई बाबा कदाचित कडक असतील, पण माझं भलं त्यांनाही हवं होतं ना. पार्टीला न जाणं इतकं मोठं कारण होतं का की मी रात्रभर घराबाहेर राहावं, घर सोडावं? प्रत्येक प्रश्न तिच्या काळजात टोचत होता. ट्रेन थांबते, ती उतरते. स्टेशनवरची माणसं धावत चालत असतात, पण श्रुतीचं पाऊल मात्र थांबलेलं असतं. घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रत्येक वळण, प्रत्येक इमारत काहीतरी सांगत होती. बालपणीचा खेळाचा मैदान, ती किराणा दुकानं जिथं आईसोबत जात असे,
आणि तो गल्लीतला मोठं झाड जिथं वडील बसून तिला गोष्टी सांगायचे, या साऱ्या आठवणी तिच्या पायात गती देत होत्या. शेवटी ती तिच्या इमारतीच्या पायऱ्यांवर उभी राहते. दरवाजा दिसतो पण हिंमत होत नाही. आपण थेट जाऊन दार उघडावं का या विचाराशी ती झगडत असते. दरम्यान घरात पूर्णपणे अस्वस्थता होती. आई डोळे पुसत होती, पुन्हा पुन्हा मोबाईलकडे बघत होती. वडील पोलीस स्टेशनमधून नुकतेच आले होते. कुठे गेली माझी मुलगी? माझे काही चुकलं होतं का? मी एवढं कठोर वागलो का? वडील स्वतःलाच विचारत होते. आईने एका ओळखीच्या मित्राला फोन केला. तुम्ही तिच्या मैत्रिणीकडे विचारलं का? कॉलेजमध्ये चौकशी केली का? आवाज थरथरत होता. अचानक दरवाजाबाहेर हळूवार थाप झाली. आईच्या हातातलं पाणी पडतं. वडील उठून उभे राहतात. क्षणभर दोघंही एकमेकांकडे बघतात. आई दरवाजाकडे जाते. हळूच दार उघडते. समोर उभी असते श्रुती. कपडे थोडे मळलेले, चेहरा थकल्यासारखा, डोळे पाणावलेले, पण चेहऱ्यावर एक वेगळंच तेज. आई क्षणभर काहीच बोलू शकली नाही. आणि मग श्रुती हळूच म्हणते, आई माफ कर, खरंच माफ कर. मी खूप मोठी चूक केली. आई तिला कवेत घेते, रडते. श्रुतीही रडते. दोघींचा तो क्षण एका काळजात घर करणारा मिलनाचा क्षण बनतो. वडील हळूहळू पुढे येतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. तू परत आलीस हेच पुरेसं आहे बाळा, एवढंच बोलतात. आत बसून सगळे शांतपणे एकमेकांकडे पाहतात. श्रुती आई वडिलांसमोर हात जोडून बसते. मला वाटायचं तुम्ही फक्त नियम लावता, पण आता समजलं तुमचं प्रत्येक नको हा एक हो असतो, माझ्या भल्यासाठी. आई हसते. आम्ही नकार देतो कारण आम्हाला जग जरा अधिक माहिती असतं. वडील पुढे म्हणतात, तुला तुझं स्वातंत्र्य हवं आहे, ते योग्य आहे, पण ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरायचं असतं. रागाच्या क्षणी आपण चुकीचे ठरतो. श्रुती त्यांच्याजवळ बसते. मला पुन्हा शिकायचं आहे तुमच्यासोबत, आणि खरं तर मला तुमच्यासारखंच मजबूत बनायचं आहे. त्या संध्याकाळी आई श्रुतीसाठी तिचा आवडता पुलाव करते. वडील तिचं फोन कनेक्शन पुन्हा सुरू करतात. घरात पुन्हा एक हसू उमटतंय. श्रुती तिच्या खोलीत बसून विचार करत असते. रागाने मी घर सोडलं, पण प्रेमाने परत आले, आणि त्या प्रेमात मला माझं खरं घर सापडलंय. ती रात्र गेली, पण तिचा परिणाम अजूनही जिवंत होता. श्रुतीच्या खोलीत सकाळच्या प्रकाशाचे कोवळे किरण हळुवारपणे झिरपत होते. ती अजूनही बिछाण्यावर पडून होती, पण झोपेत नव्हती. मनात विचारांचं काहूर होतं. मी घरी परत आले, पण आता पुढचं काय? तिच्या मनात थोडी शरम, थोडा अपराधीपणा, पण त्याहीपेक्षा जास्त एक निर्धार होता. आता काहीतरी बदलायचं आहे. आईने खोलीचा दरवाजा थोडा उघडला. एक कप दूध आणि गरम पोहे घेऊन ती आत आली. उठशील का की अजून थोडा वेळ हवाय? आईचा आवाज आज पहिल्यांदा कोमल, परिपूर्ण मायेचा होता. श्रुती हसली. आई, आता प्रत्येक क्षण सतर्कतेने जगायचा आहे. मी उगवणाऱ्या सूर्याची वाट पाहते, अंधार मागे ठेवून. आई थोडीशी थांबली, मग म्हणाली, बाळा, कालची रात्र केवळ तुझ्या आयुष्यातली नाही, माझ्या आयुष्याचीही एक शिकवण होती. आपल्याला कधी कधी मुलांना ऐकणं शिकावं लागतं. श्रुती डोळे पुसते. आई, मला खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत, पण यावेळी ऐकायचंही आहे. दुपारी वडील TV समोर बसले होते. श्रुती त्यांच्या शेजारी बसली. दोघं काही वेळ शांत बसले. मग तिने हळूच विचारलं, बाबा, राग आला होता का? ते हसले. राग आला नाही बाळा, भीती वाटली होती. एखाद्या क्षणी वाटलं की आपल्याच घरातली एखादी खोली कायमची बंद झाली, पण तू परत आलीस म्हणजे खोली उघडली. श्रुती त्यांच्या हातावर हात ठेवते. माझ्या निर्णयांनी
तुम्हाला त्रास झाला, पण एक वचन देते, आता प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेईन. वडील गदगदून म्हणाले, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू आमचं हृदय आहेस. दुसऱ्या दिवशी श्रुतीने पुन्हा शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. पण आत्ताची ती श्रुती वेगळी होती. मैत्रिणी आल्या. विचारलं, काय ग, काल कुठे होतीस? श्रुती हसली, एक दीर्घ समजूतदार हसू. मी माझं स्वतःचं प्रतिबिंब शोधत होते आणि सापडलं माझ्या आईबाबांमध्ये. शिक्षिकांनी तिच्याकडे पाहून समाधानाने मान हलवली. त्यांनी मुलांना एक निबंध लिहायला सांगितला, राग आणि त्याचे परिणाम या विषयावर लिहिण्यासाठी. श्रुतीने लिहिलं, राग येणं नैसर्गिक आहे, पण रागात घेतलेले निर्णय म्हणजे स्वतःवर चालवलेली तलवार. त्या आठवड्यापासून घरातलं वातावरण बदललं. आईवडिलांनी तिला विचारायला सुरुवात केली, तुला काय वाटतं, तू काय निवडशील? आणि ती सुद्धा प्रामाणिकपणे सांगू लागली, माझा विचार असा आहे. रोज रात्री जेवताना मोबाईल बाजूला ठेवून सगळं कुटुंब गप्पा मारत असे. श्रुतीने काही गोष्टी आईवडिलांना शेअर केल्या, ज्या ती पूर्वी कधीच बोलली नव्हती. तिचं लेखनाचा छंद, तिच्या कॉलेजमध्ये करायचे स्वप्न, तिचा छोटा व्लॉग सुरू करायचा विचार. आईने एक दिवस तिला लॅपटॉप दिला. हे घे, तुला व्लॉग सुरू करायला मदत होईल. श्रुतीने त्याच दिवशी तिचा व्लॉग सुरू केला. एक रात्र आणि माझं मन. श्रुतीच्या रात्रभराच्या अनुभवाने तिला केवळ वैयक्तिक परिवर्तन नाही केलं, तर सामाजिकदृष्ट्याही ती अधिक जागरूक झाली. तिनं तिच्या कॉलेजमध्ये एक छोटं सेशन घेतलं. कधीही रागात निर्णय घेऊ नका, ती स्वतःचा अनुभव सांगत होती. मी फक्त एका नाहीमुळे घर सोडलं, पण मला समजलं की आईबाबांचा प्रत्येक नाही एक हो असतो. तुमच्यासाठी छोट्या विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सगळे भारावून गेले. एका दिवसाच्या संध्याकाळी घराच्या गॅलरीत आई वडील बसले होते. श्रुती समोर बसून म्हणाली, आई बाबा, तुम्ही माझ्या आयुष्याचे आरंभविराम आहात. मी रागावले, दूर गेले, पण आज समजलं की माझा सूर्योदय फक्त तुमच्यामुळे झाला. आई डोळे पुसते, बाबा हलकसं हसतात. मग आई म्हणते, बाळा, राग येणं चुकीचं नाही, पण रागात घेतलेले निर्णय नेहमी चुकतात. श्रुती हसते, मान हलवते. आता प्रत्येक निर्णय प्रेमाने समजून घेऊन घ्यायचा आहे. तिला त्यात आजीची आठवण येते. ती आईला म्हणते, आई, ती आजी खूप एकटी होती, तिला कोणीही नाही, आणि तिने मला खूप समजावून सांगितलं. त्यामुळेच मी परत आलेले आहे. त्यामुळे आपण त्या आजीला दत्तक घ्यायचं का? मलाही कोणी आजी नाही आहे, ती खूप माया देईल. तिच्या आईवडिलांनाही हे पटतं व ते त्या आजीला घेण्यासाठी जातात. आजीला पाहून श्रुती त्यांना मिठी मारते. श्रुतीचे आईवडील आजीला थँक्यू म्हणतात, त्यांच्या मुलीला योग्य मार्ग दाखवल्याबद्दल, आणि त्यांच्यासोबत घरी येण्यासाठी बोलतात. आजी सुरुवातीला नाही म्हणते, पण श्रुतीने प्रेमाने म्हणते, चला ना आजी. त्यावेळेस त्यांना पण एक माया, कुटुंब मिळाल्यासारखं वाटतं. त्या त्यांच्यासोबत येतात. सगळे आनंदी होतात. त्या रात्री श्रुती आजीला म्हणते, आता पुन्हा एक रात्र आली. ती अंधार नव्हती, ती आता शांत होती, कारण त्या रात्रीने आयुष्य बदललं होतं आणि आता सूर्योदय दरवेळी प्रकाश घेऊन येणार होता. ती रात्र होती एक संधी, स्वतःला ओळखण्याची, नात्यांना नव्याने जोडण्याची आणि भविष्याला सामोरे जाण्याची. आणि दोघी हसायला लागतात. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, राग क्षणिक असतो, पण रागात घेतलेले निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतात. 2. आई वडील विरोधक नसतात, ते आपलं भलं पाहणारे असतात, आपल्या बाजूचेच लोक असतात. हे समजायला वेळ लागतो, पण समजल्यावर नातं फुलतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.
कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.